रचना करण्याचे नगरविकास विभागाने आदेश दिलेले आहेत। नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय। मुंबई महापालिकेमध्ये 227 प्रभागांनुसार निवडणूक होणार आहे। जुन्या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। राज्यामधील 9 महापालिकांसाठी 4 सदस्यीय प्रभाग सुद्धा नेमण्यात आलेले आहेत। महापालिका निवडणुकींसंदर्भात मोठी अपडेट आहे। राज्यातील 9 महापालिकांसाठी पुण्यामध्ये सुद्धा जुनी प्रभाग रचना कायम असणार आहे। महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे। प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागाने आदेश दिलेले आहेत। प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून अधिकची अपडेट जाणून घेऊयात। महत्त्वाची अपडेट सुशांत समोर आली आहे। आपण जर बघितलं असेल तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला जो आहे तो वेग आलेला आहे। नगरविकास विभागाने आताच शासन निर्णय जो आहे तो जारी केला, त्यानुसार नवीन प्रभाग रचना जी आहे ती तयार करण्यात आली आहे। आपण जर बघितलं असेल तर जी जुनी प्रभाग रचना होती त्यानुसारच आता प्रभाग रचनेचे भाग जे आहेत ते करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ज्यावेळी राज्यात ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी देखील जुनीच प्रभाग रचना ठेवली होती आणि तसाच निर्णय जो आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं असेल तर कोर्टाच्या आदेशानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि जवळपास ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होऊ शकते असे संकेत जे आहेत ते मिळतात। त्यानुसार आता राज्य सरकारच्या पाठीवर देखील कामाला वेग आलेला आहे आणि त्यानुसार आता प्रभाग रचना करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।